केसांना दिसणारा ब्राऊन शेडचा डाय, लांब मंगळसूत्र, सारखीच टिकली आणि साडी नेसण्याची पद्धतही अगदी सेमच. दीपाली सय्यद यांचा महाराष्ट्र एप्स्टीन फाईल्स या आगामी सिनेमातला हा लुक. पण वादाचा मुद्दा म्हणजे त्यांनी अशोक खरात प्रकरणावर आधारित महाराष्ट्र एप्स्टीन फाईल हा सिनेमात हे पात्र साकारलंय ते अगदी रुपाली चाकणकर यांच्याशी साधर्म्य साधणारं दिसतंय. अलीकडेच या सिनेमाचा टीजर रिलीज झालाय. त्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सिनेमाच्या टीम विरोधात म्हणजेच सिनेमाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांना नोटीस पाठवली आहे. त्यात चाकणकरांनी अब्रू नुकसानीचा दावा केलाय आणि आता त्या संदर्भात त्या कायदेशीर लढाईसुद्धा लढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. पण या पलीकडे जाऊन या प्रकरणाची फारशी चर्चा होत नाहीये, ना कोणी त्यांच्या बाजूने बोलायला तयार आहे. आज रुपाली चाकणकर एकट्या पडल्याचं चित्र दिसतंय. खरं तर ज्या प्रकरणावर हा सिनेमा येतोय त्या प्रकरणामुळेच आज रुपाली चाकणकरांची ही अवस्था झाली आहे. रुपाली चाकणकर यांचा डाऊनफॉल होण्याला हे प्रकरण कसं कारणीभूत ठरत गेलं तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती. रुपाली चाकणकर यांचा डाऊनफॉल मुख्यतः अशोक खरात प्रकरणामुळे झाला. सुरुवात कशी झाली तर मार्चमध्ये नाशिक पोलिसांनी बलात्कार, लैंगिक शोषण आणि भोंदूगिरीच्या आरोपाखाली अशोक खरातला अटक केली. दरम्यान खरातचे संबंधित काही पुरावे व्हायरल झाले. लगेचच रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे जुने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले, ज्यात त्या अशोक खरातचे पाय धुताना, त्याच्यासाठी छत्री धरताना, सोबत पूजा करतानाचे चाकणकर यांचे फोटो व्हायरल झाले. चाकणकर स्वतःला जमेल तसं या प्रकरणापासून लांब असल्याचं सेफ खेळी करत होत्या. खरातशी केवळ आध्यात्मिक संबंध आहे असं म्हणत त्यांनी त्याच्याशी असणारे आर्थिक संबंध नाकारले होते. पण अंजली दमानिया यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी चाकणकर या अशोक खरात सोबत त्यांच्या ट्रस्टमधील सदस्य असल्याचे पुरावे समोर आणले. ज्या ट्रस्टशी अशोक खरातचा संबंध आहे त्याच ट्रस्टमध्ये सभासद म्हणून रुपाली चाकणकरांचं नाव समोर आल्याचे पुरावे त्यांनी दिलेत. तसंच चाकणकर आणि अशोक खरातचे कॉल डिटेल्ससुद्धा समोर आणले. त्यांचा CDR काढला. त्याचं खरात आणि चाकणकर यांच्यात 117 कॉल झाल्याचा दावा केला आहे आणि नवीन फोटो शेअर करत दमानियांनी हा मुद्दा पुन्हा तापवला. याशिवाय राज्य महिला आयोगाच्या सदस्या आशा मिरगे यांनी अनेक खळबळजनक आरोप केले होते. आपल्या आजूबाजूच्या महिलांना आवर्जून अशोक खरातकडे नेण्याचं काम रुपाली चाकणकर करायच्या. महिला संघटनांची मीटिंग असताना त्या मीटिंगला अशोक खरात जायचा. त्या मीटिंगमध्ये रुपाली चाकणकर अशोक खरातची स्तुती करायच्या. हा माझा पांडुरंग आहे, मी आज जिथे आहे तिथपर्यंत यांच्यामुळे पोहोचले असा दावा चाकणकर करायच्या. त्यामुळे समोर बसलेल्या भोळ्या भाबड्या महिला फसायच्या. चाकणकर भोळ्या भाबड्या महिलांना अशोक खरातच्या जाळ्यात टाकायच्या असा थेट आरोप मिरगे यांनी केलाय. दीपक केसरकर आणि रुपाली चाकणकर हे अशोक खरातचे पार्टनर असल्याचा आरोपही आशा मिरगे यांनी केलेला. या आरोपानंतर आशा मिरगे यांच्या विरोधात चाकणकरांनी माझगाव न्यायालयात फौजदारी आबरू नुकसानीची तक्रार दाखल केली. याच प्रकरणात तृप्ती देसाई यांनी देखील चाकणकरांवर निशाणा साधला होता. रुपाली चाकणकर, त्यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब अशोक खरातचे भक्त होते. रुपाली चाकणकर खरातला पप्पा म्हणायच्या असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला होता. त्याच दरम्यान भोंदू अशोक खरातसोबत 39 नेत्यांचे फोटो समोर आले होते. त्यात मंत्रिमंडळातील अनेक मंत्री तसेच डझनभर राजकीय नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना नेते दीपक केसरकर, जयंत पाटील यांचेही फोटो होते. या सर्व नेत्यांवर विरोधकांकडून कारवाईची मागणी करण्यात येत होती. त्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले. म्हणजेच नावं अनेकांची होती पण राजीनामा एकट्या रुपाली चाकणकरांचाच झाला. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चाकणकरांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी झाली. पक्षाच्या एका बैठकीत महिला प्रदेशाध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर यांना हटवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. पक्षातील अनेक नेत्यांनी या प्रकरणात चाकणकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. चाकणकर यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अन्यथा पक्षाकडून औपचारिक नोटीस बजावण्याची तयारीसुद्धा करण्यात आली होती. लागलीच चाकणकरांनी काही वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असल्याचं सांगितलं. पण प्रत्यक्षात खरात प्रकरणात स्वतःची प्रतिमा वाचवण्यासाठी आणि पक्षाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी चाकणकरांनी हा राजीनामा दिला.
रुपाली चाकणकर यांनी सुरुवातीला बचावात्मक भूमिका घेतली होती, पण राजीनाम्याचा दबाव इतका वाढला की त्यांना दोन्ही पदं सोडावी लागलीत. दोन्ही पदं जाणं हे चाकणकरांच्या पॉलिटिकल करिअरला मोठा धक्का होतं. पण दोन्ही पदांचा राजीनामा देऊनसुद्धा त्यानंतर कायदेशीर अडचणीमध्ये सापडल्याच. खरात प्रकरणाची चौकशी होण्यासाठी SITची स्थापना करण्यात आली. त्या SIT समोर त्यांना चौकशीसाठी हजर व्हावं लागलं. ईडीकडूनही याच प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग अँगलने 8 तासाहून अधिक वेळ चाकणकर यांची चौकशी करण्यात आली. तसंच पतसंस्था, आर्थिक व्यवहारांशी संबंधित त्यांच्या बहिणीवरही चौकशी लागली. अशोक खरातने महिलांशी केलेलं गैरवर्तन, त्याचे अश्लील व्हिडिओज समोर आल्याने त्याच्याशी आध्यात्मिक संबंध असल्याने त्याला गुरुमाऊली मानणाऱ्या चाकणकरांची सार्वजनिक प्रतिमा मोठ्या प्रमाणात खराब झाली. वादाच्या भोवऱ्यात सापडल्यामुळे पक्षाने त्यांच्यापासून अंतर राखलं. त्यामुळे राजकीय वर्तुळातही त्या एकट्या पडल्याचं चित्र निर्माण झालं. पण त्यांना कोणी एकटं पाडलं असं दिसत नाहीये, तर त्यांच्या आजच्या अवस्थेला त्या स्वतःच जबाबदार आहे असं म्हणायचं. कारण म्हणजे त्यांच्यावर असणारी संवैधानिक जबाबदारी. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या. या पदाचं गांभीर्य, जबाबदारी, महत्त्व, मूळ उद्देश हा महिलांच्या हक्कांचं रक्षण करणे, महिलांवर होणारे अत्याचार रोखणे, महिलांना योग्य तो न्याय देणं हा आहे. आता या पदावर असल्यावर महिलांच्या हक्कांसाठी लढणं आवश्यक होतं. पण चाकणकरांनी भोंदू खरात शेकडो महिलांचं शोषण करतो याची कल्पना असूनही त्या अशोक खरातशी कथितरित्या आर्थिक संबंध ठेवले हे खूपच कॉन्ट्रोवर्शियल ठरलं. अशोक खरातला अटक झाल्यावर लागलीच व्हायरल झालेल्या फोटोमुळे चाकणकर नजरेत आल्या. चाकणकर यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिला नव्हता. याच विकृत खरातला पप्पा म्हणणाऱ्या चाकणकर भलेही स्वतःचा बचाव करत राहिल्या, पण खरातच्या कारनाम्यांची त्यांना कल्पना होती तरी खोटं बोलत होत्या. हे प्रकरण उघडकीस येण्याच्या 1 वर्षापूर्वी नगर जिल्ह्यातील पत्रकाराने अशोक खरातच्या विरोधात एक लेख लिहिला होता, ज्यात महिलांच्या शोषणाचं वर्णन होतं. त्यात ज्या पत्रकाराने खरातवर आरोप केले होते, तेव्हा या गंभीर आरोपाची चौकशी करणं, या प्रकरणाची शहानिशा करणं, पीडित महिलांना न्याय देणं हे महिला आयोगाचं आणि त्या पदावर असणाऱ्या चाकणकरांचं काम होतं. पण तसं न करता महिला आयोगाने उलट त्या पत्रकारालाच नोटीस पाठवली, त्याला पुरावे सादर करायला सांगितले, त्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. चाकणकर एवढ्यावरच थांबल्या नाही, तर त्यांनी ते वृत्तपत्र बंद करण्यासाठी पोलिसांना पत्र दिलं. असा गौप्यस्फोट त्या पत्रकाराने स्वतः केलाय. म्हणजे एक प्रकारे महिलांच्या रक्षणासाठी बनलेल्या आयोगानेच महिलांच्या शोषणाचा आवाज दाबला. त्याच खरातच्या शिवानिका संस्थान ट्रस्टच्या सदस्या या महिला आयोगाच्या अध्यक्षा असतात. हे डोक्यावरून पाणी. म्हणूनच आज जेव्हा अशोक खरातच्या प्रकरणावर महाराष्ट्र F10 फाईल्स हा सिनेमा येतोय, त्यात चाकणकर यांच्याशी साधर्म्य सांगणारी भूमिका दाखवली जाते आणि त्याला विरोध म्हणून त्या चित्रपटाच्या टीमला चाकणकर यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पण या चित्रपटाला चाकणकर सोडल्यास दुसरं कोणीही विरोध करत नाही आहे. म्हणून आज रुपाली चाकणकर एकट्या पडल्यात आणि त्याला सर्वस्वी त्या स्वतः जबाबदार आहे. पण या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि चाकणकर यांच्या डाऊनफॉलबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.